ज्या प्रकारे आपण बघतो विरोधक मतदार याद्यातील घोटाळे बाहेर काढत आहेत आणि काल ज्या प्रकारे आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि या प्रेझेंटेशनमध्ये लोअर परेलमधील जो बोरीचा मार्ग आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे त्या आंबेडकर नगरमधील एका खोलीचा व्हिडिओ दाखवला। त्याच ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत। आदित्य ठाकरेंचा असा दावा आहे की एका खोलीमध्ये म्हणजे अगदी 10 बाय 10ची खोली आहे त्यामध्ये 38 मतदार राहतात आणि हेच क्रॉस चेक करण्यासाठी आणि त्याचा रिॲलिटी चेक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत। याचा नंबर आपण जर बघितला तर इथे नंबर आपण बघतोय GS 008001 हीच ती कालची खोली जी काल आदित्य ठाकरे यांनी आपल्या रिॲलिटी चेकमध्ये दाखवली आणि आतमध्ये आपण बघितलं 10 बाय 10ची खोली आहे आणि मतदार यादीमध्ये 38 मतदार या पत्त्यावर राहतात असं म्हटलं आहे। आपण आतमध्ये जाऊन विचारूयात की नेमके इथे किती जण राहतात आणि किती मतदार आहेत। ताई नाव काय तुझं? मेरा नाम उमा सिंह है। अच्छा, किती जण राहतात तुम्ही इथे? हम लोग 4 जन रहते हैं इधर। अच्छा, 4 जन। आंटी और मेरे हस्बैंड और मैं और मेरा बच्चा। अच्छा, वोटर कितने हैं आपके यहाँ? मतलब वोटिंग की है आपने? नहीं हम लोग इधर के नहीं, नेपाल के, तो वोटिंग। अच्छा, नेपाल से हो आप? हाँ। वोटिंग किया ही नहीं आपने? नहीं। ये जो लोग हैं 38 लोग जो इस वोटिंग लिस्ट में दिखा है वो पता है आपको? मात्रे, जाधव, ये आपका? मुझे पता नहीं, मेरी सास को भी पता नहीं होगा शायद, क्योंकि हम लोग ने 6 महीने आगे लिया है रूम। अच्छा, किसका ये मतलब रूम किसका है कुछ पता है? मुझे पता नहीं, आंटी को पता है। अच्छा, तो आप रेंट से रहते हो? हाँ, रेंट से। लेकिन 38 लोग नहीं रहते ना? नहीं नहीं रहते 38 लोग, 4 ही जन रहते बस, छोटा बाबू। आप वोटिंग किसी ने नहीं किया? नहीं हम लोग किसी ने, क्योंकि हम लोग इधर के है ही नहीं, तो वोटिंग कैसे कर सकते हो। अच्छा, आजू बाजू ये लोग रहते हैं जो नाम दिखाए गए कल? तर आपण बघतोय ज्या प्रकारे यांनी सांगितलं की आम्ही 4 जण या फक्त खोलीमध्ये राहतो आणि अगदी छोटीशी खोली आहे ज्यामध्ये फक्त 4 जण राहतात। मात्र या मतदार यादीमध्ये काल जी मतदार यादी दाखवली विधानसभा निवडणुकीची मतदार यादी आहे ज्यामध्ये 38 जण यामध्ये राहतात असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच आपण हेच चेक करण्यासाठी आलो की खरंच इथे 38 जण राहतात का। आजूबाजूला पण आपण बघितलं तर सगळा हा हे छोटी छोटी घरं आहेत। या छोट्या छोट्या घरांमध्ये सुद्धा आपण खरं तर विचारलं पाहिजे की खरंच तुम्ही मतदार आहात? इथे मतदार आहात? मतदान केलंय तुम्ही? तुम्ही केलंय मतदान? हो पण मी इथे नाही राहत, मी वर्लीला राहते, मी पप्पांकडे आले। अच्छा, मतदान इथेच आहे तुमचं? इथल्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही ओळखता? हो ओळखतो। त्या रूम मध्ये 38 जण राहतात असं म्हणतात, खरंच 38 जण राहतात? नाही राहत। काही नावं मी वाचून दाखवतो, हे तुमच्या ओळखीचे आहेत का सांगा? सुचित्रा पाटील? नाही माहिती नाही मला। मात्रे कोणी राहतं इथे? गोरेगावकर, योगेश गोरेगावकर? नाही कोणीच ओळखीचं नाही? नाही। त्याच्यामुळे हे नेमके मतदार कुठे राहतात हा खरं तर प्रश्नचिन्ह आहे। आणि ज्या प्रकारे मतदार यादीमध्ये जसं आदित्य ठाकरेंचा दावा आहे की एकाच खोलीमध्ये 38 जण आहेत, त्यांचा पत्ता एकच ही छोटीशी खोली आहे, तर मग 38 जण या मतदार यादीमध्ये एकाच ठिकाणी कसे? आणि टोटल जर आपण बघितली तर वरळीमध्ये असे 214 खोल्या आहेत जिथे साधारणपणे 3335 मतदार राहतात असा दावा करण्यात आलेला आहे आणि मतदार याद्यांमध्ये सुद्धा ते स्पष्ट दिसते। आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार निवडणूक आयोगानं करावा आणि पारदर्शक मतदार यादी ही जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।